मग अशा जागेवर थोडा वेळ थांबायचा. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा भन्नाट अशा ॲडव्हेंचर भरलेल्या ब्लॉगमध्ये आणि मी तुमचा होस्ट प्रशील अंबादे. तर मित्रांनो, प्रॉपर मान्सून सीझनला सुरुवात झाली आहे आणि आपल्या आजूबाजूला पूर्ण जिकडे तिकडे नुसतं हिरवळ झालेला आहे. मान्सून सीझनमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात बघण्यासारखी गोष्ट म्हणजे सह्याद्रीची डोंगर रांग. पावसाळ्यात सह्याद्रीचा परिसर अतिशय नयनरम्य निसर्गविष्काराने खुलून जातो. सगळीकडे हिरवेगार गालीचे, खडखडून वाहणाऱ्या नद्या आणि उंच उंच धबधबे पाहायला मिळतात. असाच एक सुंदर मनमोहक धबधबा म्हणजे सिद्धेश्वरचा धबधबा. ज्या धबधब्यावर आज आपण जाणार आहोत एका ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी करण्यासाठी, म्हणजेच वॉटरफॉल रॅपलिंगसाठी. सिद्धेश्वर धबधब्याजवळ पोहोचणे एकदम सोपी आहे. गुगल मॅपच्या मदतीने आपण थेट धबधब्याजवळ येऊन पोहोचू शकतो. मेन रोड पासून 2 किलोमीटर आपण थोडासा अंदर आलो. या कच्च्या रस्त्याने अंदर आल्यावर हा शेवटचा पॉईंट आहे. या जागेवर आपल्याला बाईक पार्क करता येते आणि इथंच काही लोक कार पण पार्क करतात. आता या जागेवर सांगण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण डाव्या बाजूचा रोड पकडून समोर गेलो तर आपण जाऊन पोहोचतो सागर माचीवर. तिथून पण गडावर जाता येते, पण गाडी समोर नाही नेता येत. या टर्निंगवर आपल्याला गाड्या लावायच्या आहे. आणि जर आपण उजव्या बाजूने गेलो तर आपण जाऊन पोहोचतो सिद्धेश्वर वॉटरफॉल जवळ आणि तिथून मग आपण गडावर जाऊन पोहोचतो. तर या सिद्धेश्वरचा जो रस्ता आहे, इथं प्रॉपर पायऱ्या आहे. या पायऱ्यानं आपल्याला वर जायचं आहे. ट्रेकच्या सुरुवातीलाच आपल्याला एक सबस्क्रायबर मिळाले. तुला शोधतोय. अरे काय मदत करू? अरे काय नाही करू बोल. तुझ्यासाठी जान आहे जरा. अरे गरज बघतो तुला. अरे धन्यवाद दादा. तुम्ही इथलेच का प्रॉपर? सकाळपासून आम्ही पेनचा तिकडचे आहेत काहीतरी कल्याण साईडचे त्याने घेऊन आलो. हा बरोबर. त्या धबधब्यावरून दोरी लावून खाली उतरा. खाली उतरणार ना? मग त्याला वॉटरफॉल रॅपलिंग म्हणतात हे लोक. हो हो, मी तेच म्हणून मी त्याच्यातच तुम्हाला शोधत होतो. मला आयला आपला बॉस असेल, माझी मुलगी मुलगा असेल, तुम्हालाच बघतो. अरे 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 पुणे किंवा मुंबईपासून अलिबाग जवळ यावे. अलिबाग पासून साधारण 5 ते 6 किलोमीटर अंतरावर खंडाळे गावामधून सिद्धेश्वराला जाण्याचा मार्ग आहे. चला येतो दादा. ठीक हो. तुम्ही जगणं फार जरुरीचं आहे. अरे बाजारावर पण बघेन तुम्हाला. धन्यवाद. चला काळजीपूर्वक. ठीक आहे. हा, या जागेपासूनच पावसाला भयानक असं सुरुवात झाली आहे. आतापर्यंत पूर्ण रोड सुकून होता. पाण्याच्या नद्या बघून राहिल्या, पाण्याच्या धारनं नद्या तयार होऊन राहिल्या. बिलकुल बेसवर येऊन पोहोचलो ना. या जागेपासून पाऊस सुरू झाला. अचानक सुरू झालेल्या पावसाकारण जागोजागी पाणी वाहण्यास सुरुवात झाली. हे अशी कच्ची पायवाट आहे. याच पायवाटेनं जवळपास आपल्याला अर्धा तास समोर जायचं आहे आणि मग आपण जाऊन पोहोचू सिद्धेश्वर वॉटरफॉल जवळ. जवळपास 5 मिनिटाच्या ट्रेकिंग नंतर आपल्याला धबधब्याचं दर्शन घडू लागले. थोडंसं समोर आलो. थोडा धुका आहे ना, पाऊस आहे म्हणून दिसत नसेल, पण तिथं वॉटरफॉल पडून राहिला आहे. ते दिसतंय बारीक धार. तिथं जायचं आहे आपल्याला. 2 मिनिटाच्या पावसाकारण ह्या अशा नद्या तयार होऊन राहिल्या या जागेवर. म्हणजे पावसाच्या भारा. पावसामध्ये झाडाझुडपांची वाढ होऊन सह्याद्रीमधील जंगल अजूनच घनदाट होताना पाहायला मिळतात. अशा जंगलामध्ये भटकत असताना जर आपण जंगल भटकलो तर जास्त हायपर न होऊन जंगलातील सगळ्यात उंच भागावर जाऊन रस्ता शोधण्याचा प्रयत्न करावा. पावसाकारण हा जंगल एकदम घनदाट झालाय. याचा रौद्र रूप पाहून राहिले का? आपण जंगलाची घनता पाहण्यासाठी जंगलाच्या अंदर आलो तो गेले मंडळी आणि आपणच भटकलो. अशा काठाड कुठाडीतून जाताना एकदम सावधगिरी बाळगा. अशा जंगलात साप सुद्धा असू शकते. पावसाच्या टायमामध्ये आपल्याला रस्ता समजून नाहीत, मग अशा जागेवर थोडा वेळ थांबायचा. वीज पडलं होतं. अशा जागेवर थोडा थांबायचा, श्वास घ्यायचा आणि मग कुठं झाड झुडपं कमी आहे का ते पाहायचा. पाण्याच्या फ्लोने समोर गेल्यावर एक प्रॉपर रस्ता पाहायला मिळाला. ओके, भेटला रस्ता. मागच्या मान्सूनमध्ये 2 ट्रेकर मंडळी ट्रेकिंग करण्यासाठी हरिश्चंद्र गडावर गेले होते. अशाच घनदाट जंगलात रस्ता न समजल्याने त्या दोघांनी गडाच्या दुसऱ्या बाजूला उतरण्यास सुरुवात केली. जवळपास 18 तास शोधाशोध केल्यानंतर त्या दोघांना शोधून सुखरूप बेस विलेजवर वापस आणण्यात आला. जेव्हा कधी आपण ग्रुपमध्ये ट्रेकिंग करतो
तर आपल्या ग्रुपच्या दूर नाही जायचा, होऊ शकेल तर ग्रुपच्या सोबतच थांबायचा. कारण जर अशा घनदाट जंगलामध्ये आपण जर भटकलो तर तासन तास आपण नुसता एकटाच भटकू शकतो. लोकांनी गाड्या समोरपर्यंत आणल्या आहे, म्हणजे जवळपास 1 किलोमीटर अंदरपर्यंत गाडी अंदर येऊ शकते. मग इथून जंगलाची पायवाट सुरू होईल. या जागेवर गाड्या ठेवल्या आहे. हा शेवटचा पॉईंट समजू शकतो आपण. थोडं समोर आल्यावर एक नदी लागत आहे. या नदीच्या पात्राच्या मार्गानेच आपल्याला समोर जायचं आहे. इथं असलेल्या ओढ्याचं पाणी कमी असल्यास आपण इझिली या ओढ्याला पार करून दुसऱ्या बाजूला जाऊ शकतो. आता एक नदी दिसत आहे. या नदीला क्रॉस करून दुसऱ्या बाजूला जायचं आहे आपल्याला. अशा नदी क्रॉस करत असताना स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी. जर पाण्याचा फोर्स बहुत जास्त राहिला तर थोड्या वेळ थांबा, पाण्याचा फ्लो कमी होऊ द्या, नंतरच समोरचा. पाऊस तर बंद झालाय, पण या जागेवर पाण्याचा फ्लो हा वाढलाय. या नदीच्या प्रवाहाला जसं आपण पार केलो आणि उजव्या बाजूला आलो तर आपल्याला या प्रॉपर पायऱ्या दिसत आहे. ज्या पायऱ्या आपल्याला थेट सागरगडावर घेऊन जातील. आणि याच रूटवर आपल्याला सिद्धेश्वर वॉटरफॉल दिसणार, जिथं आपल्याला आज ऍडव्हेंचर्स ऍक्टिव्हिटी करायची आहे. या जागेवर एक प्रॉपर पायवाट आहे, म्हणजे रस्ते चुकण्यासारखी काही गोष्ट नाही. या जागेवर हा पायरी मार्ग आपल्याला डायरेक्ट घेऊन जाईल गडावर आणि त्या धबधब्याजवळ. नदीच्या पानाला पार करताच आपल्याला प्रॉपर पायरी मार्ग पाहायला मिळतो. हाच पायरी मार्ग आपल्याला सिद्धेश्वर धबधबा तसेच सागरगडाच्या सर्वोच्च भागावर घेऊन जातो. पाऊस गेला, आता ऊन सुरू झाली आहे. ऊन पावसाचा हा सिलसिला कंटिन्यू सुरू आहे. या जागेवर रेनकोट लावू का नको लावू तोच प्रश्न पडलाय. सिद्धेश्वर धबधबा अलिबाग पासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असून हा अलिबाग परिसरातील सर्वात प्रसिद्ध धबधब्यांपैकी एक धबधबा मानला जातो. हा धबधबा जवळपास 300 फूट उंच असून 2 टप्प्यांमध्ये खाली कोसळताना दिसतो. 15 मिनिटाची छोटीशी ट्रेकिंग केलो आपण आणि समोर येऊन पोहोचलो एका अशा पॉइंटवर जिथून एक रस्ता चाललाय वर, जो सिद्धेश्वर वॉटरफॉलच्या टॉपवर जाते. जर आपण डाव्या बाजूने इकडे गेलो अंदर तर आपण जाऊन पोहोचतो सिद्धेश्वर वॉटरफॉलच्या खालच्या बाजूला. या धबधब्याच्या ट्रेकमधील सर्वात सुंदर आणि ॲडव्हेंचरस रस्ता म्हणजे धबधब्याखाली जाणेवाला रस्ता. आपली टेक्निकल टीम समोर गेली आहे, पूर्ण सेटअप वगैरे लावलाय त्यांनी. आता याच जागेवरून लोक एक एक करून रॅपलिंग करत खाली उतरतील. तिथं त्या जागेवर आहे वॉटरफॉल. लोक वरून रॅपलिंग करत करत खाली उतरत आहे, मग तिथून असा खालच्या बाजूने या बाजूने येऊन राहिले. पण आपल्याला जायचं वॉटरफॉलच्या वरच्या बाजूला, म्हणून डाव्या बाजूचा रस्ता पकडून आपण जाऊ थेट वर. आपल्याला हा दुसरा रस्ता पकडून वर जायचं आहे वॉटरफॉलच्या जवळ. धबधब्याचा बेस विलेज म्हणजे खंडाळे गाव. या बेस विलेज पासून धबधब्यापर्यंत जायला जवळपास 40 मिनिट लागतात आणि इथं जातपर्यंतचा संपूर्ण रस्ता हा सिनिक पाहायला मिळतो. याच रस्त्यावरून समोर जात असताना एक जिमचा ग्रुप मिळाला, जो प्रत्येक 5 मिनिटात खाली बसताना दिसत होता. एक काम करा ना, ऐक ना, रितेश, इथे व्ह्यू पॉइंट आहे एक छोटासा. काय म्हणतोय? काय म्हणतोय? जर तुम्ही दमले थकले ना असे बसले तर तुम्ही राव व्हिडिओ मध्ये येणार आणि व्हायरल होणार उरणमध्ये. आता बसून दाखवा. एवढा थकून सुद्धा कॅमेरा पाहून प्रत्येकाच्या तोंडात एकच शब्द येत होता, नाही थकले, मी चालते. लोक कंटिन्यू चालत राहिले पाहिजे म्हणून आपण कॅमेरा घेऊन त्यांच्या मागाव. कॅमेरा बंद केला काही लोक बसत आहे. जवळपास 25 मिनिटांमध्ये आपण जाऊन पोहोचलो सिद्धेश्वर धबधब्याच्या व्ह्यू पॉइंटवर, जिथून आपल्याला क्लिअरली धबधबा दिसत होता. फायनली अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो आहोत वॉटरफॉलच्या व्ह्यू पॉइंट पर्यंत. इथून बहुत काही व्ह्यू दिसून राहिला आहे. भारत माता की जय! भारत माता की जय! वंदे मातरम! वंदे मातरम! अंग्रेजो! अरे गेले इंग्रज लोक सोडून. सिद्धेश्वर धबधब्याच्या व्ह्यू पॉइंट पासून जवळपास 15 मिनिटात आपण जाऊन पोहोचतो धबधब्याच्या सर्वोच्च भागावर. या व्ह्यू पॉइंटवर थांबल्यानंतर, या व्ह्यू पॉइंटचा आनंद घेतल्यानंतर आता आपण चाललो आपल्या मेन टार्गेटकडे, म्हणजे सिद्धेश्वर वॉटरफॉलच्या टॉपवर, ज्या जागेवरून आता प्रॉपर वॉटरफॉल रॅपलिंग करतील प्रत्येक व्यक्ती. धबधब्याच्या दिशेने जात असताना एक मजेदार किस्सा पाहायला मिळाला. जिमच्या ग्रुपने प्लॅस्टिकमध्ये काही खाण्याचे पदार्थ आणले होते आणि ती प्लॅस्टिक अर्ध्यातच फाटली. खाण्यापिण्याची सगळी जिम्मेदारी या भाऊजवळ आहे.
फाटलेल्या प्लॅस्टिकमध्ये एवढा ओझा हा नेऊन राहिला भाऊ, खूप खूप धन्यवाद. एवढ्या मेहनतीने सगळे स्लिपरी टप्पे पार करत दमा टाकत या भावने ही फाटलेली प्लॅस्टिक वर नेली. तिकडे माकडे म्हणतात पूर्वीचे भाऊ तिथे बसलेले आहेत. हे सगळे लोक खरं जिमचे होय का काय? नुसते दमून राहिले आणि दमा टाकून राहिले. द्यायला नाही आलं तुझ्याकडे. घ्यायला आलेत. ठीक आहे तुम्ही चॉकी त्याला काहीतरी बिस्किट आहे. आणि जशी ही प्लॅस्टिक याने 2 मिनिटासाठी याच्या मित्राकडे दिली, त्यातून खाण्याचे पदार्थ खाली पडले आणि एका सेकंदामध्ये बंदराने ते उचलून नेले. नको मस्ती. एक एक टाका बॅग मध्ये. अरे पिशवी पकडा. मी एवढे काबाळ कष्ट करून आणलं ते वरती यार. एक मिनिट थोडीशी जागा. ह्याच्याकडेच बरोबर होता. फाटकी पिशवी सांभाळलेली. जेवढं जाते तेवढं माझ्या याच्यात. मोये असा पुरा एक पॉकेट त्या बंदरानं हिसकून नेलाय. हिसकून नाही, तो खाली पडला. खाली पडला होता त्यानं. कष्टाने घेतलेलं आहे. खाली पडला होता, डायरेक्ट उचलूनच नेला. हा बंदर पान एक नंबर. आपला जो पॉकेट आहे तो घेऊन बसलाय. मस्त आस्वाद घेऊन राहिला निसर्गामध्ये असा खादाड खाण्याचा. या जागेवर अजून एक मजेदार किस्सा झाला. बंदराला मिळालेल्या प्लॅस्टिकमधून त्याने शेव खायला सुरुवात केली. त्याची चांगली शूटिंग करता यावी म्हणून लपून थोडासा जवळ गेलो आणि जसा त्याला मी दिसलो त्याची रिॲक्शन हे पाहण्यासारखी होती. रिएक्शन भारी होती त्याची. बंदराची रिॲक्शन पाहण्यासारखी होती. बंदरानं एक ॲटम केला या जागेवर. त्यांना ते पॉकेट फाडला आणि जो फाटलेला भाग होता तो खालच्या बाजून ठेवला आणि तसंच पकडून धावत आहे. बिना खातच त्याचे सगळे जेवढं काही खाद्यपदार्थ होतं ते जमिनीवर सांडून राहिलं आणि त्याला समजतच नाही. प्लॅस्टिक हळूहळू पूर्ण खाली येऊन राहिली त्याच्या जवळची. आणि फायनली जवळपास 1 तासात आपण येऊन पोहोचलो धबधब्याच्या सगळ्यात वरच्या बाजूला, जिथे आपल्याला सिद्धेश्वर मंदिर पाहायला मिळते. अर्ध्या तासाची ट्रेकिंग 1 तासामध्ये कंप्लीट करून पुरा घामाघूम होऊन शेवटी आपण येऊन पोहोचलो आहो सिद्धेश्वर मंदिराजवळ. हातामध्ये खायच्या वस्तू नको दिसू द्या मित्रांनो, बंदर तुटून पडतील तुमच्या अंगावर. या जागेवर बंदरांचा संपूर्ण झुंडच पाहायला मिळाला, जो संपूर्ण युनिटी सोबत खाण्याच्या पदार्थावर अटॅक करत होता. माकडांना जाऊन वाचून. अरे बिलकुल बिलकुल भाई. पॅकेट टाक. या जागेवर बहुत सारे बंदर आहे ना. आपल्या हातात खाण्याचे पदार्थ आणि प्लॅस्टिक दिसत आहे, याच्या कारण ते अटॅक करत आहे. सगळेजण आले पाहिजे एका वेळेस. मंदिराच्या परिसरात अनेक बंदर पाहायला मिळतात. हा आहे टार्झन. उडी नको मारू रे भाऊ अंगावर, गपकन दिसून उडी मारून. या जागेवर पुरा बंदराचा वावर आहे. आपण आलो प्रॉपर एकदम जंगल एरियात. सो फायनली मित्रांनो अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो आहो वॉटरफॉलच्या वरच्या बाजूला, जिथून प्रत्येक व्यक्ती सेफ्टी सोबत वॉटरफॉल रॅपलिंग करत खाली उतरत आहे. धबधब्याच्या जवळ पोहोचताच टीमने तयार केलेल्या सेटअप थ्रू प्रत्येक व्यक्ती खाली उतरताना दिसत होते. मॅडम दोन्ही पायांच्या मध्ये गॅप ठेवा. व्ही शेप मध्ये. हा हे ठीक आहे. प्रॉपर सेटअप बांधला आहे आणि रोप हार्नेस याच्या मदतीने सेफ्टी सोबत लोक एक एक करून खाली उतरून राहिले. आणि जवळपास तब्बल 5 महिन्यानंतर आपण आपल्या टीमला इथे येऊन भेटलो. अरे भाई अरे 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 रडवतं का? रॅपलिंगच्या जागेवरून जरी प्रत्येकाला सेफ्टी इक्विपमेंट सोबत तयार केले तरी प्रत्येक व्यक्ती घसरताना दिसत होते. संसारातील प्रत्येक व्यक्ती या पहिल्या स्टेपवर घसरताना दिसत होते. ऑल द बेस्ट. तुम्हारा पूरा बॉडी वेट तुमको पीछे रखना है और इसको पकड़ना है. इसको 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 पकड़ना है दोनों हाथ से. हाँ? अभी अभी फिलहाल सपोर्ट के लिए इसको पकड़ सकते हो और नीचे जाने के बाद सिर्फ इसको ही पकड़ना है.
एका बाजूला रॅपलिंगचा कार्यक्रम सुरू होता तर दुसऱ्या बाजूला आपण निघालो मंदिराला एक्सप्लोअर करायला, जिथे जबरदस्त कलाकारांचा एक ग्रुप पाहायला मिळाला. दोन पॉइंट आहे या जागेवर. जर आपण सिद्धेश्वर मंदिराजवळ जर आलो ना आपल्याला वॉटरफॉल रॅपलिंग करायची राहिली तर बिलकुल मंदिराच्या बाजूनच वॉटरफॉल आहे. इथूनच तो व्ह्यू भेटते आपल्याला वॉटरफॉल रॅपलिंगचा. न जर आपल्याला गडाला एक्सप्लोर करायचा आहे तर मंदिराच्या बाजूनच एक रस्ता थेट चाललाय वर. पूर्वीच्या काळात समुद्र मार्गाचा तसेच समुद्राच्या आसपडोस असलेल्या परिसराचं रक्षण करण्यासाठी सागरी जलदुर्ग बांधले जायचे आणि अलिबाग परिसराला मोठ्या प्रमाणात सागरी परिसर लाभला आहे. म्हणूनच अलिबाग आणि धरमतर खाडीच्या किनाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी सागरगड बांधण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी खांदेरी, कुलाबा, सर्जेकोट या किल्ल्यांची स्थापना करेपर्यंत अलिबागच्या आसपासच्या किनारपट्टीच्या संरक्षणाची जिम्मेदारी एकट्या सागरगडावर होती. तर आपल्याला दोन्ही गोष्टी कव्हर करायच्या आहेत. तर पहिले जाऊ आपण पटकन वॉटरफॉल रॅपलिंग करू न मग जाऊन गडाला एक्सप्लोर करू. सेफ्टी हार्नेस सोबत होऊन जाऊ तयार आणि या जागेवरून करू रॅपलिंग. ओके. आपला मंदिर एक्सप्लोर झाला, हार्नेस लावून तयार झालो, तरी सुद्धा इथून घसरण्याचा सिलसिला अजूनही सुरूच होता. सो मित्रांनो, डोक्यावर कॅमेरा लावून आपण झालो आहोत तयार. बस आता आपलाच नंबर आहे. इथं बहुत सारी गर्दी होऊन आहे. So she is going on a rappelling. All the very best. थँक्यू. हवा आणि पाण्याचा प्रेशर कंटिन्यू वाढत चालला होता. ज्या रोपने रॅपलिंग करत लोक खाली जात होते त्याच पाण्याने ओला झालेला रोपला रॅपलिंग केल्यानंतर वर ओढताना टीमला किती एफर्ट लागत असणार याचा भयानक अनुभव इथे मिळाला. आणि 3 तासानंतर सेफ्टी इक्विपमेंट आणि सेफ्टी इन्स्ट्रक्शन सोबत आपण तयार झालो रॅपलिंगसाठी. सो मित्रांनो, फायनली आपला नंबर आला. या जागेवर 2 सेटअप होते. एक सेटअप जो वॉटरफॉलच्या बाजूने जात होता ना, एक सेटअप जो डायरेक्ट वॉटरफॉल पाण्याच्या मधातून जाणार आहे. आणि या लोकांना आपल्यासोबत साजिश केली. या जागेवर डायरेक्ट धबधब्याच्या मधातून पाठवणार आहे हे लोक. रॅपलिंग करण्याची एक प्रॉपर टेक्निक आहे. आपल्या कमरेपासून रॉकला 90 डिग्रीचा अँगल तयार केला, बॉडी वेट पूर्ण मागे ठेवला आणि दोन्ही पायांमध्ये व्ही आकाराचा डिस्टन्स ठेवला तर न घसरता आपण इझिली रॅपलिंग करत खाली उतरू शकतो. हा पहिला टप्पा होता जो थोडासा रिस्की होता. इथून हर लोक खाली स्लिप होऊन राहिले आहे. पावसा कारण या जागेवरची जमीन पूर्ण स्लिपरी झाली आहे. हे बघ, दिसतंय? पूर्ण स्लिप झालाय, स्लिपरी. पहिल्या टप्प्यावर भयानक असा पाण्याचा प्रेशर अनुभवायला मिळत होता. आता याच पाण्याच्या प्रेशर सोबत धबधब्याच्या मधातून आपल्याला जायचं होतं खाली. बेस्ट बेस्ट.
ऑल द बेस्ट. पाण्याचा प्रेशर राव बहुत जोरात वाढत आहे. पाणी बघत आहे या जागेवर हा वॉटरफॉल रिव्हर्स वॉटरफॉल बनला. हा पाणी खाली तर चालला आहे पण हवेकारण हा पाणी पूर्ण वर येत आहे आणि रिव्हर्स वॉटरफॉल तयार होत आहे या जागेवर. ऑल द बेस्ट. यो जास्त एनर्जी आहे पण त्याला तिथं मारून घेऊ. पूर्ण पाण्याच्या पदातून जातो आपण. हो तिकडे काहीच नाही पण इकडे भयानक असं पाणी आहे. शक्तिमान. मामाचा विषय लय हाडे क्रेडिटचं काळ आहे. एवढ्या उंचावरून आपण आता इथून खाली आलो. तो मित्रांनो बहुत जबरदस्त पद्धतीने हा रॅपलिंगचा अनुभव होता. जवळपास 300 फूट आपण रॅपलिंग करून खाली उतरलो आणि या जागेवर आपल्या सेफ्टीची काळजी घ्यायसाठी संजय दादा अभिभाव आहे. मित्रांनो जर तुमच्या कोणी लक्षात एखादी मुलगी असेल तिचं लग्न करायचं आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. या जागेवर संजय दादा आहे. आणि मित्रांनो अशा प्रकारे झाली जबरदस्त लँडिंग. कसा होता एक्सप्रेस? एकदम मस्त. उंच कातळ कड्यावरून धो धो वाहणाऱ्या धबधब्यातून रॅपलिंग करून
आपण निघालो धबधब्याच्या वरच्या बाजूला, जिथे सागरगड होता. सो मित्रांनो, बहुत जबरदस्त पद्धतीने या जागेवर आता आपला एक ॲडव्हेंचर कंप्लीट झाला आहे. म्हणजेच वॉटरफॉल रॅपलिंग कंप्लीट झाली आहे. आता आपण जाऊ किल्ल्याच्या वर आणि किल्ल्याला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. ओके, या जागेवर झाडं झुडपं चांगलेच वाढले आहे. या संपूर्ण ट्रेकमधील सर्वात ॲडव्हेंचरस रस्ता म्हणजे हा रस्ता. जेव्हा कधी असे झाडं झुडपं राहिले तर मान्सून सीझनमध्ये झाडा झुडपांना जास्त हात नको लावा. प्रत्येक व्हिडिओत मी हे सांगण्याचा प्रयत्न करत राहतो, कारण या झाडावर राहते साप. कसला ॲडव्हेंचर रस्ता आहे. हो. या पूर्ण ट्रेकमध्ये बस हाच रस्ता थोडासा मजेदार होता. पूर्ण धबधबा पार करून खालून आपण वर आलो. आपला प्लॅन होता का वॉटरफॉल रॅपलिंग करून झाल्यावर पुन्हा वॉटरफॉलच्या वरच्या बाजूला यायचा आणि या वॉटरफॉलच्या वरच्या बाजूने अजून वर जायचं सागरगडकडे. पण प्लॅनमध्ये आपण थोडेसे चेंजेस करत आहोत, कारण आता संध्याकाळचे 3 वाजले. जर आपण गडावर गेलो तर अंधार होईल आणि चांगल्याने एक्सप्लोअर पण नाही करता येईल. तर मला वाटत आहे का सागरगड आपल्याला पुन्हा एकदा या लागणार आहे ट्रेकिंग करायसाठी. सध्या हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. भेटूया सागरगडाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडलेला असेल तर याला लाईक करा, होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पटकन पोहोचेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. भेटूया पटकनच सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचर सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.